नमस्कार, सिटी आर्ट क्रिएशन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गजरा हार। हा महाराष्ट्रीयन मोत्यांचा हार आहे। तर त्याला लागणारं साहित्य ही अशा प्रकारे एक चैन घेतली आहे। हे 4 नंबरचे मोती आहेत क्रीम कलरचे आणि फ्यूज तार, हुक कडी लागणार आहे। हे इयरिंग्स घेतले आहेत, हे हँगिंग इयरिंग्स आहेत। इंच टेप लागणार आहे आणि टूल्स कटर आणि प्लायर। तर चला सुरुवात करूया आपण गजरा हार बनवण्यासाठी। तर सुरुवातीला ही सोनेरी चैन घेणार आहोत। इंच टेपने मोजून 18 इंच घ्यायची आहे, कारण आपण 18 इंचचा हार बनवणार आहोत। तर हे 18 इंच आहे आणि इथे चैन आपण कटरने कट करूया। उरलेली चैन हे इयरिंग साठी आपण ठेवणार आहोत। चैनचे 2 टोकं एकत्र करायचे आहेत आणि 2.5 इंच मापायचं आहे। हे 2.5 इंच चैन आपल्याला सोडून बाकीच्या चैनला आपल्याला मोती लावायचे आहेत। तर इकडे तुम्ही अशी मार्किंग करा। मी इकडे बॉल पेन म्हणजे फ्यूज तारने ही बांधून घेते। ही बाकीची चैन आहे, इथे आपल्याला मोती लावायचे आहेत। तर मोती आपण तयार करूया। हे असे फ्यूज तार घ्यायची आहे, याला बॉल पेन पण म्हणतात। तर ही फ्यूज तार आपल्याला अशी 2 भागांमध्ये कट करायची आहे। आणि प्रत्येक फ्यूज तार मध्ये एक मोती ओवून ठेवायचा आहे। तर असे आपल्याला 200 ते 250 मोती फ्यूज तार मध्ये ओवून ठेवायचे आहे। तुम्हाला जर हा गजरा हारचा व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि जे नवीन आहेत चॅनल वरती त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा। तर हे अशा प्रकारे आपल्याला मोती फ्यूज तार मध्ये लावायचे आहेत। आणि आता ही चैन घ्यायची आपल्याला आणि जिथे ही बॉल पेन बांधली आहे, फ्यूज तार जिथे बांधली आहे त्याच्या दुसऱ्या कडीतून आपल्याला अशा प्रकारे हे मोती आणि फ्यूज तार पास करायचं आहे आणि हाताने किंवा प्लायरने तुम्हाला एक 2 ते 3 पीळ द्यायची आहे। आणि असा मोती बसवायचा आहे कडीमध्ये। तर प्रत्येक कडीमध्ये म्हणजे चैनच्या प्रत्येक कडीमध्ये 2-2 मोती लावायचे आहेत। अशा प्रकारे। आणि उरलेली तार ही कटरच्या साहाय्याने कट करायची आहे। फ्यूज तार कट केल्यानंतर ती आपल्याला टोचायला नाही पाहिजे, म्हणून याची खात्री करायची आहे। पुन्हा दुसऱ्या कडीमध्ये तीच प्रोसेस रिपीट करायची आहे आणि असंच प्रत्येक कडीमध्ये 2-2 मोती लावायचे आहेत। गजरा हार बनवण्याची प्रोसेस थोडी लेंदी आहे, टाइम कन्झ्युमिंग आहे। पूर्ण चैन कंप्लीट करण्यासाठी एक 1.5 ते 2 तास तरी लागतात। पण मला इकडे एक 2 ते 2.25 तास लागले फक्त हार बनवण्यासाठी। पण हा गजरा हार तयार झाल्यानंतर अतिशय सुंदर दिसतो।
अगदी मोत्यांचा गजरा आहे असंच वाटतं. काठपदरची साडी असो किंवा डिझायनर साडी असो, दोन्हीवरही हा गजरा हार खूप छान दिसतो. प्रत्येक कडीमध्ये 2-2 मोती लावायचे आहेत आणि फ्यूजतारने प्रत्येक मोतीला 2 ते 3 वेळा पीळ द्यायची आहे, म्हणजे मोती घट्ट बसतो. आणि कडीमध्ये मोती अगदी ऑपोजिटला लावायचे आहेत, म्हणजे एकत्र नाही, तर एक या लेफ्ट साईडला आणि एक राईट साईडला, अशा प्रकारे प्रत्येक कडीमध्ये मोती लावायचा आहे. माझी एक विनंती आहे सगळ्या व्ह्यूअर्सना की व्हिडिओ पूर्ण बघा. तुमचे काही डाऊट्स असतील किंवा शंका असेल ते सगळं व्हिडिओमध्ये कव्हर अप केलेलं असतं, तर प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्यातूनही काही डाऊट किंवा शंका असतील तर कमेंट करून विचारा. मला आवडतात सगळ्यांचे कमेंट्स वाचायला. तर ही अशीच प्रत्येक कडीमध्ये 2-2 मोती लावलेत. अशी एक एक कडी करून हा गजरा हार बनवायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा हार कंप्लीट करायचा आहे. प्रत्येक कडीला एक लेफ्ट साईडला एक राईट साईडला असे 2 मोती लावायचे आहेत आणि अशाच प्रकारे पूर्ण हार कंप्लीट करायचा आहे. हार कंप्लीट झाल्यावर हा अशा प्रकारे सुंदर दिसतो. तर आता आपण याचे फ्यूज तार ओपन करूया आणि हे जे 2 टोकं आहेत हारचे त्यांना आपण हुक कडी लावणार आहोत. तर जम्परिंगच्या सहाय्याने आपण ती हुक कडी हारला अटॅच करूया. तर हा गजरा हार कंप्लीट आहे. आता याचे आपण इयरिंग्स बनवायला घेऊया. इकडे मी हँगिंग इयरिंग्सचे हुक घेतले आहेत आणि उरलेल्या चेन मधून आपल्याला एक 7 ते 8 कडीच इयरिंगसाठी वापरायचे आहेत. 7 ते 8 कडीमध्ये मोती लावायचे आहेत. तर हार बनवण्यासाठी लेंदी प्रोसेस असते, म्हणून हा हार कॉस्टली असतो. स्टार्टिंग 600 पासून हा 2000-2500 पर्यंत जातो. डिपेंड करतं की कोणते मोती वापरलेत. इंडियन आहेत का जॅपनीज आहेत, चायनीज आहेत का रिअल पर्ल्स वापरलेत, हे डिपेंड करतं. तर हे इथे इयरिंग्स आपण अटॅच करूया हुकला आणि अशा प्रकारे इयरिंग्स पण कंप्लीट आहेत. तर आपला हा गजरा हार सेट पूर्ण कंप्लीट झाला आहे. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.